नमस्कार. आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर असा व्लॉग घेऊन आलेली आहे. तो म्हणजे वटपौर्णिमेचा. आणि वटपौर्णिमा म्हणजे सगळ्या बायकांच्या आवडतीचा सण. म्हणजे त्यांना नटायला, मुरडायला, सगळं करायला, फोटो काढायला सगळं भरपूर मिळत असतं. म्हणून मी आता आज तुम्हाला वटपौर्णिमेचा व्लॉग दाखवणार आहे. सकाळी मी माझं आवरलं, त्यानंतर मी गॅसची पूजा केली आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. म्हणून मी आता डाळ लावणार आहे शिजायला. डाळ मी घेतलेली आहे. आमच्यात भरपूर पुरणपोळ्या लागतात आणि सगळ्यांना आवडतात आणि सगळे आवडीने खातात. त्यामुळे मी अर्धा किलोची डाळ घेतलेली आहे. ते आता मी शिजायला ठेवणार आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता मी कुकर लावून 4-5 शिट्ट्या काढून घेणार आहे. आणि 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर माझी ते डाळ खूप छानपैकी शिजलेली आहे. जशी हवी तशी शिजलेली आहे. हाताने थोडं चेक करून बघायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, थोडंसं पाणी अजून तुम्हाला वाढवून येळवणीसाठी गरम पाणीचं लागतं. म्हणजे येळवणीची आमटी करायला, कटाची आमटी करण्यासाठी, त्यामुळे थोडंसं पाणी वाढवलेलं आहे मी. त्यानंतर लगेच मी इथे कणिक मळून घेणार आहे. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि भरपूर पाणी टाकून अशी मऊ कणिक एकदम पातळ मळून घेणार आहे. म्हणजे इथं मी तेलाची पुरणपोळी करणार आहे, त्यामुळे कणिक एकदम पातळच लागते, कारण तेल टाकून एकदम तेल आपण मऊ करून घ्यायची आहे. तर तुम्ही तेलाची पुरणपोळी करता का पिठाची पुरणपोळी करता ते मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आम्हाला तर तेलाचीच पुरणपोळी खूप आवडते. इथे मी आता मगाशी तुम्हाला कुकरमध्ये दाखवलेलं येळवून डाळ काढून करणार आहे. म्हणजेच काय करणार आहे, पुरणाची चाळून घेणार आहे आणि ती डाळ सगळी मी पुरणाच्या चाळणीत ओतून ठेवणार आहे. म्हणजेच की आपल्याला कटाची आमटी करण्यासाठी किंवा येळवणीची आमटी करण्यासाठी आपल्याला ते पाणी मिळेल. आणि त्यानंतर मी आता ही कणिक सगळी मऊ करून घेणार आहे आणि छान अशी भरपूर मऊ करून घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे पुरणपोळी आपली छान टमटमीत फुटते आणि माझ्या पुरणपोळ्या सगळ्यात छान होतात. बरं का, तेलाची पुरणपोळीचे भरपूर व्हिडिओ म्हणजे भरपूर व्हायरल गेलेले आहेत. म्हणून मी खास करून पूर्ण तुम्हाला हा पुरणपोळीचा व्हिडिओ दाखवत आहे. इथे बघा, भरपूर तेलामध्ये एका कढईमध्ये ठेवलेलं आहे. नंतर मी दुसऱ्या ह्याच्यात पण ठेवलं होतं. तर आपल्याला काय करायचं, भिजत घालायची आहे. त्यानंतर आपल्याला डाळीमध्ये गूळ घालून आपल्याला पुरण करून घ्यायचं आहे. तर थोडासा वेळ लागतो. तर पाणी सगळं छान
पुरण झालेलं आहे तयार. आता मी कटाची आमटी करणार आहे. कटाच्या आमटीसाठी काय करायचं आहे, पहिल्यांदा पातेलं ठेवायचं, तेल टाकायचं. तेल कढल्यानंतर जिरे मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, आलं खोबरं लसूण आणि जिरे हे सगळं मी बारीक करून घेतलं होतं, त्याचं वाटण करून घेतलं होतं आणि कोथिंबीर पण टाकली होती, त्यामुळे ते हिरवं दिसत आहे. त्यानंतर हे ते फोडणीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही तिखट टाकू शकता आणि छान असं भाजायचं आहे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर जे आपण इळवणी काढलं होतं डाळीतनं ते आपण त्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर मी वाटणात पण टाकते आणि आपली आमटी तयार झाल्यावर पण टाकते, त्यामुळे आमटीला चव खूप छान येते बरं का. तर इथं बघा वाटण किती छान आता भाजलेलं आहे तेल सुटेपर्यंत. त्याच्यामध्ये आता मी इळवणी टाकलेलं आहे आणि आपली इथं कटाची आमटी पण तयार झालेली आहे. छान अशी खळाखळा उकळून द्यायची बरं का. त्यानंतर उकळल्यानंतर चांगला कट येतो त्याला. मीठ कोथिंबीर वगैरे सगळं टाकायचं आहे आणि उकळायला ठेवायची आहे. एक 5 मिनिट फक्त उकळून झाली की आपली कटाची आमटी तयार होते. कटाची आमटी तयार झाल्यानंतर मी लागलीच इथं कांदा भजी करायला घेतली होती. कांदा भजी म्हणजे सकाळी सकाळी करायला घेतली म्हणजे लवकर की नाश्त्याला पण होऊन जातील म्हणून, कारण डबा पण द्यायचा होता मला. तर इथं आता मी कांदा भजी करून घेते. कांदा चिरून घेणार आहे मी आणि तिखट होता म्हणून आधी मी धुवून घेतला कांदा, कारण खूप डोळ्यातून पाणी येत होतं. आणि अशा छान अशा स्लाइस करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर धुवून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये परत मी काय घातलेलं आहे सांगते तुम्हाला. कांदा धुवून घेतल्यानंतर मी हळद टाकलेली आहे, ओवा टाकलेला आहे, तिखट मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, बेसन पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर अगदी थोडासा मी सोडा टाकलेला आहे. सोडा जास्त टाकलेला नाही, पण थोडासा मी नकळत टाकते, कारण मला जास्त सोडा असलेली भजी खाऊ वाटत नाहीत म्हणून. आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे. थोडाफार स्वयंपाक झाल्यानंतर म्हणजे फक्त पुरणपोळी करायची राहिली होती माझी. थोड्या डब्याला करून दिल्या आणि थोड्या मी पूजा करून आल्यावर करणार होते.
तर मस्तपैकी मी तयार झाले आणि आमच्या इथं रोकडोबाचं मंदिर आहे, तिथं खूप छान असं वडाचं झाड आहे, भरपूर बायका येतात आणि आम्ही सकाळीच पूजा केलेली आहे. नंतर दुपारी खूप गर्दी होते आणि आम्ही सकाळच्या मुहूर्तामध्ये पूजा केली. खूप छान पूजा पण झाली. सगळ्यांची बऱ्या होत्या तिथं 5 बायकांची ओटी भरली, हळदी कुंकू लावलं आणि मस्त असं फोटोशूट वगैरे केलं आणि मग घरी आले आणि घरी आल्यानंतर मग काय पुरणपोळी करायला चालू केली आणि मंदिरामध्ये तुळशीचं वृंदावन खूप छान आहे, तिथे पण नमस्कार केला. शिवलिंग पण आहे, शिवलिंगाला पण नमस्कार केला आणि खूप छान अशी पूजा वगैरे झाली. मला अगदी प्रसन्न झालं बरं का. घरी आल्यानंतर मग राहिलेली पुरणपोळी केली आणि शूटिंग करायला पप्पांना लावलं होतं मग मी, आणि ते खूप छान शूटिंग पण करतात. तर आता पुरणपोळी करायची आहे आणि मस्तपैकी आहे त्याच मी अटायरमध्ये किंवा साडीमध्येच मी पुरणपोळी पटपट करून घेतली आणि ते आता पण मी थोड्याच केल्या, कारण मुलीला स्कूलमध्ये आणायला जायचं होतं म्हणून. तर मी थोड्याच आल्यावर जेवण्यासाठी केल्या, कारण संध्याकाळच्या जेवणाचा पण मी आत्ताच करणार होते, डबल करणार नव्हते. तर चला पुरणपोळी बघा माझी कशी आहे. सगळा स्वयंपाक सगळा झालेला आहे. तुम्ही माझं ताट बघू शकता. आमरस पण मी काढलेला होता आणि मस्त असा देवाला नैवेद्य दाखवला आणि मग मी जेवले. तर चला बाय. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा.